नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे ज्यांनी सगळ्यांनाच खरं तर विचार करायला भाग पाडलेला आहे, ज्यांच्या निर्णयानं संपूर्ण राजकारणामध्ये एक खळबळ निर्माण झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या नेत्याला तिकीट मिळत नाही, पक्ष साथ देत नाही, तेव्हा तो पक्ष सोडून, अगदी विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले अनेक आपण ह्या निवडणुकांमध्ये पाहिलेले आहेत. मात्र पक्षच आता वेगळ्या दिशेने चाललाय, त्यामुळे आपणच समविचारधारेच्या पक्षाचा हात पकडावा असं ज्यांना वाटलं, असे प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. खरं तर काँग्रेसचे नेते अशी आता मला त्यांची ओळख करून द्यावी लागतेय. राष्ट्रवादीचे अतिशय जवळ राहिलेले, अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सगळ्यांनाच परिचित असलेले आणि त्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, यांनी अचानकपणे एका दिवशी येऊन सांगितलं की आता पक्ष वेगळ्या दिशेने चाललाय, त्यामुळे मी आता काँग्रेसचा हात पकडतोय. नेमकं काय घडलं होतं सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. प्रशांत जगताप यांच्याकडून खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये, एन्काउंटरमध्ये. प्रशांत जगताप, पक्ष वेगळ्या दिशेने चाललाय म्हणून तुम्ही योग्य विचारधारेनं निर्णय घेतला असं तुम्ही म्हटलेलं आहे. पक्षाकडे ही खतखत कधी व्यक्त केली होती का? नाही, मुळात आपण जो पहिला मुद्दा मांडला त्या मुद्द्याच्या संदर्भात मला क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल. माझी थोडं स्वतःची असणारी अस्वस्थता किंवा मी आता पक्षाचा राजीनामा देऊ शकतो किंवा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा मला सत्ताधारी पक्षाकडून वेगवेगळी आमंत्रणं आली होती, वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोजल आले होते. पण मी त्यांना विनम्रपणाने, मी त्यांचा अनादर बिलकुल करू इच्छित नाही, मी विनम्रपणाने त्या गोष्टीला नकार दिला. त्याच्यामागची भूमिका क्लिअर होती की मी शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन राजकीय सामाजिक जीवनामध्ये वावरत आलेलो आहे. माझा 27 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक प्रवास झालेला आहे. म्हणजे एकूणच या सगळ्या करिअरमध्ये मी कधी सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी चुकीचे विचार कधी मांडले नाहीत किंवा राजकीयदृष्ट्या कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय घेतला नाही. पण या सगळ्या प्रवासामध्ये नेहरू गांधीजींची काँग्रेसची विचारधारा ही कायम मनात जोपासलेली. कधी मी सुदैवाने ज्या भागात जन्माला आलो, ज्या भागाचं प्रतिनिधित्व मला करायची संधी मिळाली, ते ब्रिटिशांच्या काळापासून शाहू फुले आंबेडकरांचा किंवा सेक्युलर विचार, राज्यातल्या देशातल्या 26 राज्यातले नागरिक माझ्या भागामध्ये 200 वर्षापासून राहतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी सुद्धा माझ्या भागात, जैन किंवा बौद्ध सुद्धा माझ्या भागात खूप मोठ्या संख्येने राहतात. त्याच्यामुळे तो पगडा एक कायम राहिला. त्याच्यामुळे आपण नेमकं कुणाबरोबर जायचं हा प्रवास एकदम क्लिअर होता. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पक्ष म्हणून किंवा पक्षाच्या मागच्या माझा पक्ष किंवा पक्षाचे नेतृत्व किंवा पक्षाच्या एकूणच आताच्या काही भूमिकेवर याच्यावर मला कुठल्या प्रकारचं भाष्य करायचं नाही. त्या संदर्भातली मी माझी अंतर्मनाने दिलेली साथ ही कायम ठेवली आहे की आपण त्या पक्षाच्या विरोधात, पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये कुठलं भाष्य केलं नाही, करत नाही आणि करणार सुद्धा नाही. कारण आपण ज्या मी पुण्याची, महाराष्ट्राची, भारताची संस्कृती जतन करणारा कार्यकर्ता आहे की ज्या ताटात आपण जेवलो त्या ताटात आपण नाही का या ठिकाणी वाईट काही करायचं नाही. पण एक नक्की आहे की नेमकं काय घडलं तर पूर्वीच एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच्यानंतर अर्थात मला जी पदं मिळाली त्या पक्ष नेतृत्वाबद्दल मला आदर कायम राहील. कारण मी त्या पक्षामध्ये नगरसेवक, महापौर झालो, अध्यक्ष झालो. त्याच्यामुळं मी खूप मोठा अशातला काही भाग नाही. पण ते करत असताना मी माझी विचारधारा कायम पार्टीच्या एकूणच चौकटीत मांडत आलो, ती जाहीररित्या पण मांडत आलो आणि पार्टीच्या नेतृत्वाशी खासगीत सुद्धा चर्चा केली. मी कायम सांगत आलो. म्हणजे 2 जुलैला जो एक अत्यंत वेगळा निर्णय झाला, दादा पलीकडे गेले एकनाथ शिंदेजींच्या सरकारमध्ये, त्यावेळेस मी साहेबांवर राहायचा निर्णय घेतला. तो राज्यातल्या भल्याभल्यांना चकित करणार होता. कारण की मी दादांच्या बरोबर 24 वर्ष एकरूप झालेलो होतो, त्यांच्याबरोबर कामकाज. दादांनी महापौर देखील तुम्हाला केलं, त्याच्यामुळे सगळ्यांना ते आश्चर्य होतं की मी दादांबरोबर का नाही. त्याच दादांशी फोनद्वारे माझी चर्चा झाली. त्यावेळेस मी दादांना सांगितलं, दादा तुमच्याबद्दल कुठल्या प्रकारचा रागलोभ नाही, पण मी त्यावेळेस माझं वय 45 होतं, आता 47 आहे. तर मग मी ज्या वयामध्ये आहे, मला पुढचा 25 वर्षाचा महाराष्ट्र आणि भारत दिसतो, याच्यामध्ये मी चुकीच्या विचारधारेवर येऊ शकत नाही. तुमच्यावर कुठला राग नाही किंवा कुठल्याबरोबरचा आक्षेप पण नाही. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि मी पार्टी नेतृत्वालाही त्या सांगितलं, ज्या पार्टीत मी राहिलो त्या पार्टीत पण मी सांगितलं होतं की उद्या जर असं काही नाही का एकत्रीकरण होऊन काही नका विषय होणार असेल तर मी काँग्रेसमध्ये जाणं पसंत करेन. मला तुम्हाला त्यांनाही फसवायचं नाही. त्यामुळे आणि मला माझ्या स्वतः अंतर्मनालाही फसवायचं नाही. नंतरच्या काळात गेल्या वर्षी सुद्धा एका प्रसंगामध्ये मी ते भाष्य केलं. त्यामुळे पार्टीपासून मी उद्या असं काही घडलं तर मी काँग्रेसमध्ये जाईल अशा प्रकारचं पहिल्यांदाच मी काय वाक्य वापरलं नाही, ते मी सातत्याने वापरत आलो. त्याच्यामुळे माइंडसेट क्लिअर होता
की आपलं राजकीय सामाजिक जीवन थांबवायचं नाही. कधी अशी वेळ आली तर काँग्रेसमध्ये जायचा हा निर्णय खूप पक्का होता, कारण की ती नेहरू गांधीजींची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसला 140 वर्षाचा एकूणच इतिहास आहे आणि काँग्रेस एक अथांग सागर आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ठीक आहे, आता अलीकडं अडचणीचा काळ आहे, तो काळ निश्चित संपेल आणि सुकाळ पण छान येईल. आता पालवी फुटायचे दिवस आहेत. पण मी हे सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की एक पार्टीचा शहराचा अध्यक्ष नात्याने मी खूप चांगली तयारी केली होती. त्या संदर्भात पडद्यामागच्या ज्या हालचाली करायला लागतात, पडद्याच्या पुढच्या करायच्या, त्या सगळ्या केल्या. मी सन्मान्य आदरणीय पवारसाहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी त्या संदर्भात मला फ्रीडम पण दिलं होतं. पण माझं सर्वोच्च नेतृत्व किंवा राज्याच्या नेतृत्वासंदर्भातली माझी काय अडचण नव्हती. शहर स्तरावर काही जी कुजबूज चालू झाली की ज्याच्यामध्ये आपण असा निर्णय घ्यावा का, तसा निर्णय घ्यावा का, त्या संदर्भात मी सांगितलं की आपण एक खूप चांगल्या पद्धतीने जोमाने तयारी केली. मी हडपसर विधानसभेतून निवडणूक लढवली आहे. तिथं नाही का त्या पक्षाच्या चिन्हावर मला 1,28,000 मतं मिळालेली आहेत. कार्यकर्त्यांची फार मोठी फौज नसताना सुद्धा कार्यकर्त्यांनी समोरच्या धमक्या खाऊन सुद्धा खूप चांगलं कामकाज केलेलं आहे. एवढा मोठा मतदारांनी ह्या कार्यकर्त्यांना काय नका एकूण संदेश द्यायचा की तुम्ही गेल्या वर्षी या चिन्हाच्या संदर्भासाठी आटापिटाची लढाई केली आणि आता त्या चिन्हाबरोबर आपल्याला एकत्रित जायचं आहे. तर मला काही ते जमणार नाही, मी सांगितलं. आणि माझा स्वतःचा सिद्धांत असा होता की माझ्यामुळे जर एखादा निर्णय घ्यायच्यासाठी यांना जर अडचण येत असेल तर आपण बाहेर पडलेलं बरं. याच्यामध्ये पार्टी नेतृत्वावर माझा आक्षेप नाही, पार्टीच्या एकूणच कार्यपद्धतीवर कुठला आक्षेप नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे माझ्यामुळे कोणाची अडचण होणे आणि कुणामुळे माझी अडचण निर्माण होणे. आणि म्हणून त्यावेळेस या निर्णयाच्या संदर्भामध्ये मी भाष्य केलं. मी हे आवर्जून सांगेल की मी ज्यावेळेस बाहेर पडण्याचा निर्णय सांगितला किंवा निर्णय घेण्याच्या संदर्भातली भूमिका मी जाहीर करा त्याच्या अगोदर मी क्लिअरली सांगितलं होतं मी बाहेर पडतोय. कुठल्या प्रकारे पक्षाची मी तोडफोड करणार नाही किंवा कोणाला बाहेर मोठा बंच घेऊन जाणार नाही. त्याचबरोबर पार्टीच्या कुठल्याही मागच्या आजच्या किंवा पुढच्या कुठल्याही भूमिकेवर मी कुठल्या प्रकारचं चुकीचं भाष्य माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत करणार नाही. मी माझ्या बाजूने ते नक्की पाळेल. पण हे होत असताना माझ्यासारखा संविधानावर प्रेम करणारा, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर प्रेम करणारा कार्यकर्ता हे नेहमीच जतन करतो की नुसतं मी पायापुरतं बघत नाही की एक स्थानिक निवडणूक होती, त्याच्यामध्ये आपण नगरसेवक म्हणून कशी निवडून येऊ शकतो किंवा आपले नाका सहकारी कशी निवडून एवढा पुरता मी विचार करत नाही. मी श्रीलंका पाहतो, मी नेपाळ पाहतो, मी म्यानमार पाहतो, मी बांगलादेश पाहतो, तिथला झॅन्झी मी पाहतो की या ठिकाणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोघं हातात हात घालून ज्यावेळेस काही गोष्टी करतात त्यास तरुण पेटून उठतो. आणि माझं स्पष्ट म्हणणं होतं की भारतात आज झॅन्झीची परिस्थिती नाही आणि ती होई नाही अशी माझी प्रार्थना आहे. पण ते होत असताना आज संतप्त भावना आहेत सरकारच्या विरोधामध्ये आणि विरोधी पक्ष म्हणून आपण जे विरोधी पक्ष त्यांची मोठ बांधून समोर गेलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत होतं. त्यासाठी मी माझं वैयक्तिक लाईफ, माझं स्वतःची फॅमिलीचं नाही का जी काय प्रतिष्ठा नाही सांगता येणार, पण जे काय आमचं आयुष्य पणाला लावलं आणि मग तिथे कुठेतरी माझ्या आयुष्याचा एक निर्णय ठरला की आपण खूप सारे गमावले आणि ज्या गोष्टीसाठी गमावले ती गोष्ट सुद्धा होत नाही. मग आपण थांबलं पाहिजे, आपण बाहेर पडलं पाहिजे. हे असं सगळं एखाद्या चित्रपटासारखं वाटतं. अनेकदा आपण पाहिलंय, अनेक चित्रपटांमध्ये असं चित्रित केलं जातं की अशा पद्धतीनं कार्यकर्ता त्याला कळत नाही की आता काय करावं आणि मग तो अशा पद्धतीनं निर्णय घेतो वगैरे. तर साधारण त्या सारखं वाटतंय. आणि तुम्ही तर जसं मी मगाशी म्हटलं की अजितदादांच्या इतक्या निकटवर्ती होतात, विश्वासू, अगदी जवळून राजकारण तुम्ही पाहिलं. त्यानंतर शरद पवार यांचे देखील विश्वासू म्हणून तुम्ही लोकांना परिचित झालात. त्यांचा विश्वास संपादन करणं आणि त्यानंतर काम करणं म्हणजे ती पण एक वेगळीच कसोटी असते. त्या कसोटीवर तुम्ही खरे उतरलात, म्हणजे इतक्या जवळून तुम्ही राजकारण बदलताना देखील पाहिलं. असं असताना आता अशा पद्धतीने एक वेगळं वळण त्याला लाभत असताना तुम्ही मात्र आपलं वेगळं वळण स्वीकारलं. त्याच्याचं कारण क्लिअर होतं. आज मी 3 दाखले देईल. जगात 12,500 महत्वाची शहर आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जागतिक अहवाल जो मागच्या 1.5 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये पुण्याचा ट्रॅफिक जॅममध्ये 5वा नंबर लागला. त्याचं ते वाईट क्रेडिट आहे, म्हणजे ती बदनामी एक प्रकारे पुण्याची, आणि ती अर्थात महायुती सरकारमुळे, बीजेपीमुळे आहे. आज देशात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. असं असताना गृहमंत्रालय जे देशाचे गृहमंत्री अमित शहा सांभाळतात, त्या अमितजी शहांच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या तक्त्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुणे शहराचा पहिला क्रमांक लागला आहे. सत्ता आहे भाजपची, महायुतीची. त्याच मंत्रालयाने अमितजी शहा यांच्या मंत्रालयाने जो तक्ता जाहीर केला त्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर अख्ख्या देशामध्ये पहिला लागला. तिथं राज्य आहे भाजपचा आणि महाविकास आघाडीचा, अर्थात अजितदादाची राष्ट्रवादी, एकनाथजी शिंदेची शिवसेना सुद्धा. मग आमचं म्हणतं की विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लढलोय, त्यांच्या विरोधात संघर्ष केलाय, रस्त्यावर आंदोलन घेतली. आमच्यासारख्यांनी आमच्यावर कुठल्या प्रकारचा वैयक्तिक गुन्हा दाखल नाही. 16, 18 केसेस आम्ही अंगावर घेतल्यात. राज्यातली 237 विक्रमी आंदोलनं आम्ही सरकारच्या विरोधात केलीत. जर पुणेकरांना आम्हाला मतच मागायचंय तर आम्ही कुठल्या तोंडाने मागायचा हा विषय होता. त्याच्यामुळं कुणाच्या बरोबरचा वाद, आक्षेप हा नव्हता.
फक्त आपण एक भूमिका म्हणून घेऊ जाऊ अशा प्रकारचा विषय असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण ब न करता अच करावं आणि मी ते माझ्या चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला. ते झालं नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल आक्षेप नाही. पण हे होत असताना आपण जसं म्हटलं तसं मी खूप चित्रपटामध्ये त्या स्टोरीज मागच्या काळात पाहिल्या त्या, आणि ती स्टोरी माझ्या सुद्धा आयुष्यात येईल असं मला वाटलं नव्हतं की राजकीय पक्षाचे नेते किंवा काही सत्तेतली मंडळी थोडं तडजोडी करतात. सिंहासन पिक्चरपासून मी पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी पत्रकार दिगूला डोक्यावर परिणाम झालेला आम्ही त्या चित्रपटात पाहिलेत. निळू फुलेंनी ती भूमिका साकारली होती. आणि काही मधल्या काळात तरुण पिढीचे आम्ही चित्रपट पाहिले की ज्याच्यामध्ये राजकीय नेते ज्यावेळेस आपल्याला वाऱ्यावर सोडत त्यावेळेस काय होतं अशा प्रकारचं चित्र पाहिलं होतं. मला कुणी वाऱ्यावर सोडलं नाही, पण माझ्या आयुष्यात मागच्या 7-8 महिन्याच्या काही घटनाक्रम माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये घडल्या आणि त्या फक्त मी राजकारणासाठी किंवा माझी पार्टी जिंकावी म्हणून ज्या गोष्टी मी गमावल्या किंवा मला त्या माझ्या आयुष्यावर एक प्रकारचा डाग आहे. त्यावेळेस ज्यावेळेस हे डिस्कशन चालू होतं मुंबईमध्ये की मी हे असं करायचं असतं तर मी पार्टी सोडतो, आणि तिथून मात्र मला समोरून बाबा प्रशांत तुमची भूमिका चुकती आहे किंवा तुम्ही आता इमोशनल विचार करता, असा विचार करा असं जेव्हा सल्ला दिला जात होता, तर आपल्या साक्षीने मला महाराष्ट्राला हे सांगायचं आहे जी एक प्रकारची चुकीची कबुली आहे. पण ती कबुली मला असं वाटतं की अगदी भाजपच्या सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्याच्या पण आयुष्यात ते आले असेल, कारण की त्यांनी सतरंजा उचलून भाजपला मोठं केलंय आणि आज मात्र दुसऱ्याच पक्षातले चुकीची लोक तिथे येऊन तिकीट घेऊन नगरसेवक आणि आमदार होत आहेत. आणि तोच प्रसंग माझ्या आयुष्यात माझ्या वाट्याला आला. तो असा होता की मी शेवटचा क्षण होता, मी दुसऱ्या दिवशी पार्टी सोडणार, त्याच्या आदल्या दिवशी मी सांगत होतो की असं असं आहे, असं करू नये आणि त्याच्यापलीकडे करायचं असेल तर मी इथून बाहेर पडतो. त्यावेळेस बेसिकली नाही का काही निर्णय होणार असेल किंवा त्या निर्णयाच्या संदर्भातला काही विषय अनुत्तरित असेल म्हणून मला सांगण्यात होतं की तुम्ही तुमची भूमिका बदला. आणि त्यावेळेस मला थोडं गलबूल झालं. त्याचं कारण काय होतं तर मागच्या 2024-25 मध्ये मला काही लॉसेस झाले. मी तसा माझं कुटुंब खूप व्यवस्थित आहे, सदन आहे, पण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणी येतात, तशा माझ्या जीवनामध्ये आल्या. तर असं असताना म्हणजे अडचणी अशा प्रकारच्या आल्या की माझी आर्थिक कुंडी खूप गेल्या वर्षी झाली होती. त्या परिस्थितीमध्ये पार्टीला मी खूप वेळ दिला. मी खरं वार्ता व्यवसायाला वेळ दिला असता तर ते सगळे दुरुस्त झाले असत्या. आता ते निश्चित पुढच्या 2-3 महिन्यामध्ये दुरुस्त होईल. पण सगळ्यात मोठा एक डाग घेऊन मी आता पुढचं आयुष्यभर जगेल आणि तो मी डाग आज तुमच्या समोर क्लिअर कट महाराष्ट्राला सांगून मोकळा होतोय की एकीकडे शाहू फुले आंबेडकर विचारधारा, त्याचबरोबर काँग्रेसी नेहरू गांधीजीचा विचार सोडायचा नाही म्हणून जर ही पार्टी सोडायची असेल तर आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं, हा निर्णय माझा पक्का होता. मग भले मला कुठून 100 कोटी रुपयाची ऑफर असली तरी मी काँग्रेसमध्येच आलो असतो, किंवा कोणी मला म्हटलं असं नाही की राज्यात मंत्रिपदाची शपथ घ्या भाजपच्या सरकारमध्ये, तरी मी काँग्रेसमध्ये आलो असतो. हा पहिला भाग. पण दुसरी किनार अशी होती, जो फ्लॅशबॅक, कोणतरी नेते माझ्याशी बोलतायत की प्रशांत तू असं नाही असं कर, तुला अमुक नेत्याबरोबर बसवतो आणि तुझे सगळे नाही का गैरसमज दूर करतो. त्यावेळेस मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो. मी काय प्रशांत हे काय करून ठेवलं मी माझ्या आयुष्याचा सत्यानाश. माझं स्वतःचं काय होतं, मी जर माझ्या वॉर्डात अपक्ष जरी निवडणूक लढवली तरी माझी वानवडी साळुंखेवर प्रभागातील जनता ज्यांनी माझं काम बघितलंय, माझा स्वभाव बघितलाय, शहर आणि राज्य देशासाठी केलेले आंदोलन पाहिजे, ते प्रशांत जगतापचं पॅनल पण निवडून देतील, भले अपक्ष असेल. पण या सगळ्या प्रवासात आपली पार्टी जिंकावी, आपली पार्टी एक मोठा आकडा घेऊन, जिथं आपण नेतृत्व केलंय ती पार्टी मोठा आकडा घेऊन राज्यातली सगळ्या 28 महापालिकेतली इथं सगळ्यात जास्त आकडा जिंकून देणारी पार्टी व्हावी म्हणून तो अट्टहास केला. त्यासाठी मी काय गमावलं असेल तर तुम्हाला मला सांगायला लाज वाटते, पण ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं की मला ह्या माध्यमातून राज्यातल्या सर्व पक्षी कार्यकर्त्यांना एक संदेश द्यायचा आहे. सगळं करा, देश प्रथम आहे, मान्य आहे. आपण ज्या पक्षात आहात तो सत्तेतला किंवा विरोधीतल्या पक्षातला आहे, त्या सगळ्या पक्षाची इमानीद्वारे सेवा करा. पण आपली पर्सनल लाईफचा स्टेक कधी पणाला लावू नका. तो स्टेक प्रशांत जगतापनी लावला. तो काय होता, मला जे शेवटच्या क्षणामध्ये जे गलबूल आनंद, मी माझे सहकारी मी तिथं बसले होते, मेहबूबभाई शेख, ज्यावेळेस मोठ्या नेत्यांच्यावर माझी चर्चा होती, मी त्याला माझ्या डोळ्यात पाणी आलं, त्यांना मी खुणावरून बाहेर सांगितलं की मला प्लीज ह्यांना तुम्ही सांगा मला बाहेर पडायचं, मला राजीनामा द्यायचा. कारण की त्यांचे बोलणं ऐकू येत म्हणजे ऐकत असताना मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. त्याचं कारण काय होतं तर एक प्रशांत जगतापवर आयुष्यात डाग लागला. तो म्हणजे काय की मधल्या काळात माझ्या घराचं काम चालू होतं, माझे काही व्यवसायातल्या अडचणी निर्माण झाल्या आणि मला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं. आणि त्याच दरम्यान शिफ्ट झाल्या माझी मिसेसला कॅन्सर डिटेक्ट झाला. तिची ट्रीटमेंट जहांगीर हॉस्पिटलमध्ये चालू झाल्यानंतर ज्या घरात गेलो तिथं मला थोडं हायजेनिक वातावरण कमी पडलं आणि तशा परिस्थितीमध्ये माझं जे काम चालू आहे ते काम पैशाअभावी बंद पडलेलं होतं. अर्थात ते होऊन मी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्या घरात पुन्हा अख्खी आमची जॉईंट फॅमिली परत जाऊ. पण त्या काळामध्ये मी जे सगळं पणाला लावले ह्या करिअर पोटी, त्याच्यामुळे मी अडचणीत आल्यानंतर माझ्या पत्नीला मागचे 2.5-3 महिने माझ्या मुलीसहित या ठिकाणी प्रशांत जगतापच्या बायकोला, जो पुण्याचा माजी महापौर आहे, त्याची बायको आज माहेरी राहते आणि प्रशांत जगताप बायकोला भेटतोय कुठं
तर बायको किमोथेरपी घेण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये येते. प्रशांत जगताप वानोडीतून तिथे जातो, तिला भेटतो, तिला तिच्यावर गप्पा मारतो. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, माझ्या डोळ्यात अश्रू असतात. अगदी काल परवाच्या प्रचारामध्ये ती नवऱ्याचं मन राखण्याकरता आजारी असताना किंवा पेशंट असताना 4 व्हीलरमध्ये येते, मी तिची गळा भेट तिथे गाडीत करतो आणि अश्रू दोघांच्या डोळ्यातून निघतात. हा प्रसंग माझ्या डोळ्यात इतका भावनात्मक झाला की मी म्हटलं नाही, आता थांबलं पाहिजे. आपल्यामुळं कुणाला काही निर्णय घ्यायचे असेल त्यांना थांबवायचं नाही, पण आपण जे गमावले, ज्या गोष्टीसाठी गमावलंय ती गोष्ट आपण थांबवायची. किमान आपण आपल्या नजरेत आणि आपल्या बायकोच्या नजरेत पडणार नाही. बायको त्यावेळेस किंवा माझं कुटुंबाने पण मला माफ केलं नसतं की प्रशांत जर एवढा सगळा तमाशा करायचा होता, तू आमच्याकडं कुटुंबाकडं व्यवसायाकडे का दुर्लक्ष केलं, जर हा सगळा उद्योग करायचा होता तर तू वेगळा निर्णय का घेतला. आणि म्हणून मी स्वतः ठरवलं आपण थांबायचं. आणि मी परत एकदा सांगतो, या संदर्भात माझ्या पक्षाने, माझ्या जुन्या पक्षाने किंवा त्या नेतृत्वाने मला हे सगळं करायला लावलं नाही. मी जे केलं, पवारसाहेब हे माझे श्रद्धास्थान काल होते, आज आहे, उद्या राहतील, त्यांच्या प्रेमापुढे श्रद्धेपुढे केलं. प्रशांत जगताप इतक्या संकटातून जात होते, पक्ष मागे खंबीरपणे उभा नाही राहिला. असं आहे की पक्षामध्ये प्रशांत जगताप सारखे लाखो कार्यकर्ते असतात, अशा सगळ्याच पक्षात असतात. असं आहे की अडीअडचणी प्रत्येकाच्या एकमेकाला कळून येतात. त्यामुळे त्यांनी मला ते माझी वैयक्तिक अडचण त्यांनी समजून घ्यावी, हा माझा कधीच इरादा नव्हता, आजही नाही. ठीक आहे, झालं गेलं. पण या संदर्भामध्ये माझ्यासारख्याला असं वाटलं की आपण हे सगळं केलं कशासाठी केलं, वैयक्तिक स्वार्थापोटी केलं नाही. हे आपण केलं एक टीम जिंकावी म्हणून आपण केलं. ज्यावेळेस आपण सांगतो त्याप्रमाणे नाही का, आपण जे मत मांडतोय त्याच्या विपरीत काहीतरी घडू शकतं, घडलं नव्हतं पण घडू शकतं, तसं आपण थांबलं पाहिजे. किंवा ते घडण्यासाठी जर आपला अडथळा असेल तर आपण थांबलं पाहिजे. त्याच्यामुळं तिकडून जो काही निर्णय झालाय त्या निर्णयाबद्दल माझ्या मनात बिलकुल आक्षेप नाही, राग, चिंता किंवा भीती किंवा नाराजी बिलकुल नाही. त्यांच्या बाजूने त्यांचा निर्णय ओके, माझ्या बाजूने माझा निर्णय ओके. कारण की कधीतरी प्रशांत जगतापनी किती संपत्ती कमवली, त्यापेक्षा प्रशांत जगतापकडे विचारायची संपत्ती किती होती हे महाराष्ट्र नक्की लक्षात ठेवलं. पण प्रशांत जगताप आता 2 परिवार एकत्र येत असतील भले तर काय हरकत आहे. ते ऑफिशियली माझं स्टेटमेंट होतं की माझ्या बाबतीत काही लोकांनी गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला. मी सातत्याने सांगत आलो की मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. माझ्या घरी आजही आई, वडील, मी, माझी मिसेस, दोन्ही मुलं, माझा धाकटा भाऊ, त्याची मिसेस आणि दोन्ही मुली, एकत्रित 10 लोकांचं कुटुंब आहे. तसंच पवार कुटुंब एकत्रित येत असेल तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. उद्या जरी ते कुटुंब एकत्रित आलं तरी सगळ्यात पहिलं ट्विट मी करेल, भले मी कुठल्या पक्षात असेल. त्याचबरोबर मधल्या काळात मी सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्रित झाले असते आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षमपणे माझ्यावर लढलो असो तर पुण्यात 500 होर्डिंग प्रशांत जगतापचे लागले असतील. त्यामुळे माझ्या मनात आकस बिलकुल नाही, कालही नाही, आजही नाही, उद्या सुद्धा नाही. पण प्रशांत जगताप, तुम्ही म्हणताय की माझ्या मनात आकस नाही, असं काही झालं तर मी स्वतः होर्डिंग लावेन. पण ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतलात किंवा पक्षाला कळलं की आता प्रशांत जगताप निघतायत, पक्षानं तुम्ही दुसरीकडे कुठे नाही जाणार याची बरोबर त्याची तसदीक बरोबर घेतली होती, तर याबद्दल काय सांगाल? नाही, बिलकुल मला काही आक्षेप नाही. शेवटी मी खूप एक सामान्य कार्यकर्ता आहे. मुळात मी भाजप बरोबर गेलो असतो तर असा आक्षेप असण्याचं कारण तरी होतं. पण मी एकीकडं जिथं नाही का सगळी लोक बाहेर पडून बीजेपी जातात, मी तिकडं जात असताना मात्र मला माहिती नाही काय घडलं. अर्थात ती चर्चा ही माध्यमांमध्ये आहे, पण मला असं वाटतं की मी जर समोरच्यांचा सन्मान करतोय तर माझ्या दृष्टीने मी त्या चर्चेला मी ती चर्चा आज उद्या आणि कधी भविष्यात पण काढणार नाही. जो हुआ है म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये जो हुआ वो अच्छा हुआ और जो होगा वो भी अच्छा ही होगा. नाही, अच्छा झालंच, कारण काँग्रेसला एक नवसंजीवनी मिळालेली आहे तुमच्या रूपानं. ज्या काँग्रेसमध्ये गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की जी उतरती कळा काँग्रेसला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पक्ष कधी वर असतो कधी खाली असतो, अनेक ठिकाणी हे आपण पाहत असतो. सध्या जर काँग्रेस पाहिलं गेलं किंवा आकलन केलं गेलं संख्याबळानुसार तर काँग्रेसमध्ये येणाऱ्या इच्छुकांची संख्या कमीच आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशांत जगताप सारखा विनर चेहरा हा काँग्रेसला मिळणं, हे त्यामुळे काँग्रेसमध्ये एक नवं चैतन्य जागृत झालेलं आहे की असं काही झालं तर लोक काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, ही एक पॉसिबिलिटी तुम्ही निर्माण केली आहे. एक तर काँग्रेस हा अथांग सागर आहे. काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे, 140 वर्ष जुना पक्ष आहे. काँग्रेसला खूप वेळा अडथळे आल्यानंतर सुद्धा काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. तर प्रशांत जगताप पार्टीत आल्यानंतर उभारणी किंवा त्या ठिकाणी खूप चांगलं होणार आहे अशातला भाग नाही. 100% प्रशांत जगताप त्याच्यातला एक पार्ट असेल हे नक्की सांगतो. तो खूप छोटा असेल, खारीचा किंवा मुंगीचा वाटा असेल, पण ह्या पक्षासाठी मी वाटेल ती किंमत मोजेल. म्हणजे पक्षाच्यासाठी आंदोलनं करणं, पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात मला जे ओळखतात
त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणे, त्यांना प्रक्रियेत घेणे, ह्या सगळ्या गोष्टी मी करत. त्याच्यामागची भूमिका माझी क्लिअर आहे की या देशामध्ये जनजी घडू नये किंवा या देशात जे चुकीचं चाललंय ते थांबण्यासाठी जे जे करता येईल ते मी नक्की करेल. काँग्रेसचा हात पकडल्या क्षणापासून तुम्ही एकदम जेनझी आणि काँग्रेसचे सगळे मुद्दे घ्यायला लागलेले आहात. बरं, हे सगळं करत असताना मला सांगा की तुम्ही आता निघणार, आता दुसरा पक्ष कुठल्या ना कुठल्या तरी पक्षात तुम्ही जाणार, ह्याची सगळ्यांना एक आकलन आलेलं होतं. तुम्ही देखील म्हणताय अनेक सत्ताधारी पक्षाकडून देखील ऑफर्स आल्या होत्या. काय ऑफर्स होत्या? ऑफर ज्या होत्या त्या मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आता तरी किमान मी ज्या पक्षाला मी सोडलंय त्या पक्षांनी आणि एकूणच जे काही राजकीय विश्लेषक, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा मला ओळखणारा माझा मतदार, माझ्या पुणेकरांनी समजून घ्यावं. एकीकडे माझ्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी चालू होत्या आणि ज्यावेळेस मला इतर राजकीय पक्षाचे ऑफर येत होते त्याच्यामध्ये मला राजकीयदृष्ट्या पण खूप काही मिळणार होतं आणि आर्थिकदृष्ट्या पण खूप काही मिळणार होतं. म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते. पण प्रशांत जगताप प्राइस टॅग घेऊनच जन्माला आलेला नाही. त्यामुळे प्रशांत जगताप विकला गेला. प्रशांत जगतापच्या विचारधारेच्या गप्पा खूप मोठ्या मोठ्या होत्या, पण त्या ठिकाणी प्रशांत जगताप असा नव्हता. प्रशांत जगताप विकलाच जाणार होता. अशा प्रकारचा माझ्या आजच्या पिढीने, मला ओळखणाऱ्या आजच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी आणि पुढे सुद्धा भविष्यातल्या माझ्या कुठल्या पिढीने मला शिव्या देऊ नये यासाठी हा घेतलेला निर्णय. आणि मला असं वाटतं की हा निर्णय आज थोडा जड आहे, हा निर्णय थोडा आज धाडसी आहे, पण या निर्णयाचं कौतुक पुढे सुद्धा नक्की होईल. आणि कौतुकासाठी हा विषय नाही, स्वतःच्या दुसऱ्यांच्या नजरेत पडलं तर एक वेळेस मी समजू शकतो, स्वतःच्या नजरेत न पडण्यासाठीचा हा विषय. आणि कुछ तो लोक कहेंगे. बरं, आणि लोक बरंच काही सांगतात. जसं मी म्हटलं की शरद पवार यांचे आपण अतिशय निकटवर्ती होतात. आपले वडील देखील पवार यांच्यासोबत त्यांनी काम किंवा जवळून त्यांच्याशी संबंध, सहवास असा त्यांना लाभलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता पवारांचं किंवा शरद पवार सुद्धा कुठेतरी अग्री आहेत या सगळ्याला, हे तुम्हाला जेव्हा कळलं? एक तर गोष्ट मी आपल्या साक्षीने सांगू इच्छितो. मी वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना हे माझं वय असताना 10 म्हणजे 21 वर्ष मी एप्रिल महिन्यात पूर्ण केलं आणि जून महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली. 10 जून 99ला मी संस्थापक सदस्य म्हणून दादरला शिवाजी पार्कमध्ये होतो. त्यापासून, आणि ते फक्त एकाच व्यक्तीच्या आकर्षणापोटी, त्यांचं नाव मान्य शरदरावजी गोविंदरावजी पवार साहेब. त्याच्यामुळं त्यांच्यावर ते माझं श्रद्धास्थान आहे. त्यांच्यावर श्रद्धा कालही होती, आजही आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नक्की राहील. श्रद्धा ही बाजारात विकली जात नाही आणि विकत घेतली जात नाही. मला असं वाटतं की मी पवार साहेबांचा एकेकाळचा अनुयायी होतो. पवार साहेबांवर माझी श्रद्धा होती, ती कायम राहील. त्याच्यामुळं पवार साहेबांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच मला मिळत राहावं एवढीच मी प्रार्थना करते. त्याच्या पलीकडे मला या संदर्भात काही बोलणं मी उचित समजत नाही. बरं, आता तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही आता जंग पछाडाल आणि काँग्रेसला पुण्यामध्ये काँग्रेसचं स्थान बळकट करण्यासाठी म्हणून प्रयत्न कराल. सध्याचा अंदाज घेता जर 2 पवार एकत्र येत आहेत पुण्यामध्ये, असं सगळं पाहता एक माहोल तर बनलेला आहे, हे तर आपण सेन्स करताय. असं असताना काँग्रेस किती जागा जिंकू शकेल असं वाटतंय? खरं काँग्रेस खूप चांगल्या पद्धतीने जागा जिंकेल याच्यावर मला विश्वास आहे. त्याचं कारण आहे की पुणेकरांसमोर 2 पर्याय आहेत. एक भाजप आणि भाजपच्या नाही का आत्ताच्या राज्यातल्या केंद्रातल्या सरकारमधले महायुतीतले किंवा एनडीए सरकारमध्ये सहकारी. त्याच्यामुळं गंगाधर ही शक्तिमानेवर शक्तिमानी गंगाधर आहे अशा प्रकारचं सामान्य नागरिकांना माहिती आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष जो प्रबळ विरोधी पक्ष आहे आणि आमच्याबरोबर पुण्यामध्ये युबीटी आहे, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आमच्याबरोबर आघाडीमध्ये आहे. उद्धव ठाकरेंनाही बोलवलं का तुम्हाला? नाही, या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझ्या म्हणजे पक्ष सोडल्यानंतर माझी त्यांची खूप छान चर्चा झाली. माझी ती योग्यता नाही, मी एवढा मोठा नाही की त्यांनी मला खूप वेळ द्यावा. फोनद्वारे त्यांची चर्चा झाली, किंबहुना मी त्यांच्या पक्षात काम करू शकतो अशा प्रकारचं त्यांनी अशा प्रकारे त्यांनी मला बोलले, ही माझ्या आयुष्यातील सुखद आठवण आहे, सोनेरी आठवण आहे की कधीतरी एका पक्षाचा मोठा नेता आपल्याला या संदर्भात थेट आपल्याशी बोलणं करतं. त्यामुळं ती सोनेरी आठवण आहे. पण आज आम्ही एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुण्यामध्ये आहोत. त्यामुळे आता पुणेकरांसमोर 2 चॉईस आहेत. एक भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष आणि दुसरीकडे काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबरचा असणारा मित्रपक्ष जो आज विरोधी पक्षात आहे. आणि मला खात्री आहे की पुणेकर भाजपनी गुन्हेगारांच्या टोळ्या या शहरात उभ्या केल्या, भ्रष्टाचारांच्या टोळ्या या शहरात उभ्या केल्या, त्याचबरोबर ट्रॅफिक जॅम, पाणी टंचाई याच्यामध्ये कळस गाठलेल्या, त्या अनुषंगाने ज्या पुणेकरांना नका या ठिकाणी काँग्रेसने खूप छान पद्धतीने नका सेवा दिली तब्बल 60 वर्ष, त्या काँग्रेसला पुण्यामध्ये पुन्हाच खूप चांगलं आणि नका पुनरागमन करण्याचं स्थान नक्की मिळेल. असं म्हटलं जातं की तुम्हाला भाजपचा प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला फडणवीसांचा प्रॉब्लेम आहे, फडणवीसांबरोबर जायचं नाहीये. असं बिलकुल असं आहे का काही? असं एक नक्की आहे की माझी 237 जी आंदोलनं झालीत राज्यात ती विक्रमी आहेत.
त्याच्यातली 200 आंदोलनं श्री फडणवीस साहेबांच्या विरोधातली ही नक्की आहे. पण अर्थात ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपचे नेते म्हणून केले, त्यांच्यावर वैयक्तिक असं माझा काही आकस नाही. एक नक्की उलट मी मधल्या काळामध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारताना एक वाक्य नक्कीच निश्चित आवर्जून सांगितलं, त्या कार्यकर्त्यांना माझी भूमिका समजावी म्हणून. ती काय होती तर देवेंद्र फडणवीस हे फडणवीस जरी बीजेपीचे नाही का नेते असले, मुख्यमंत्री असतील आणि आपले पारंपरिक नाही का राजकीय नाही का स्पर्धक असले किंवा विरोधक असले तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे ना. त्यांनी आक्रमक हिंदुत्व नाही सोडलं. मग त्या ठिकाणी वेळप्रसंगी सत्तेमध्ये त्यांनी काय फार काय नाही का ऍडजस्टमेंट केलं. मग ते जर नाही का या ठिकाणी सत्तेत असून सुद्धा ती गोष्ट ठणकावून सांगत असेल तर आपण तर विरोधी पक्षात आहे. आपण या ठिकाणी आक्रमकपणे सांगितलं पाहिजे की हा देश हा हिंदू मुस्लिम ख्रिश्चनांचा नका या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे. त्याच्यामुळे या राज्यात या देशात सगळ्या जाती धर्मांना राहण्याची नका जागा आहे आणि त्यांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणूनची आमची भूमिका आहे. या ठिकाणी कुठेही या ठिकाणी बांगलादेश सारखी, पाकिस्तान सारखी, अफगाणिस्तान सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसी विचार हा सगळ्यांना जिवंत ठेवू शकतो, हा विचार घेऊन जनतेपर्यंत जावं म्हणून काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीवर थोडंफार होईना काय प्रभावित होऊन किंवा त्यांच्या विचारसरणीपेक्षा त्यांच्या निर्णयावर प्रभावित होऊन कुठेतरी तुम्ही देखील ठासून हा निर्णय घेतला असं म्हणायला हरकत नाही. की मी एक सांगू इच्छितो, ब्राह्मण समाजाबरोबरचे माझे संबंध खूप छान आहेत. त्यांचा मला म्हणजे माझे मतदार आहेत, माझा त्यांचा मला आशीर्वाद कायम मिळालेला आहे. संघ हा एक वेगळा विषय, संघाबरोबरचा माझं कुठलाही नाही का आकस नाही. माझा आकस कुठं आहे, भाजप ज्या पद्धतीने आता चोर लुटारूंना घेऊन सुद्धा नाही का निवडणुका लढतोय आणि जिंकतोय. आणि दुसरा मनुवादी विचार, ज्या मनुवादी विचारामध्ये स्त्रीला कमी लेखणं, ज्या मनुवादी विचारामध्ये जात धर्मामध्ये विभागणी करणं, ह्या दोनच गोष्टीच्या मी विरोधात आहे. लाडकी बहीण आणली की लाडकी बहीण ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की लाडकी बहीण योजना चालू राहावी आमची काँग्रेस पक्षाची भूमिका राहील, कारण की आता तुम्ही जाहीर केली त्याच्यात तुम्ही माघार घेऊ नका. पण लाडकी बहीण ही कदाचित या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हे गायब करतील. त्या लाडक्या बहिणीला ते सावत्र बहीण करतील. त्याचं कारण आहे की तिजोरी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची खडखडाट झालेला आहे त्यानुसार त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तो घेऊन यासाठी आम्ही मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करू, कारण की त्या लाडक्या बहिणीची फसवणूक बीजेपीवाल्यांनी जर केली तर त्याच लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या मंत्र्यांच्या गाडी नक्की आडू. प्रशांत जगताप, तुम्हाला शब्दांमध्ये अडकवणं तसं कठीण आहे, कारण इतका संघर्ष तुमचा राहिलेला आहे आणि अगदी ग्राउंड लेवल पासून तुमचा जो काही प्रवास सुरू झालेला आहे पक्षामध्ये काम करण्याचा किंवा संघटनेला घेऊन पुढे जाणं, संघटनेची ताकद मजबूत करणं, इथं तुमचा USP आहे हा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला हे सगळं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कसं जुळवून घेते तुम्ही आता? खूप छान, कारण काँग्रेस खूप छान आहे, सुरुवात छानच असते. एक तो मुळात विषय असा आहे की मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब जे विधिमंडळाचे गटनेते आहेत, विधिमंडळाचे गटनेते आहेत, मान्य बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी आहेत, आणि मान्य विश्वजीतजी कदम साहेब यांनी मला खूप छान ट्रीटमेंट दिली. मला DM संदीप साहेब जे AICCचे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांनी मला समजून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. राहिला विषय शहरात, तर या शहरातल्या सगळ्या नेत्यांबरोबर महाविकास आघाडी म्हणून किंवा पूर्वीचा आघाडी सरकारमधला माझा खूप छान संवाद राहिला. सभागृहात आम्ही एकत्र कामकाज केलेलं आहे. त्यामुळे माझी भाजपच्या विरोधातली भूमिका ही त्यांना कायम आवडायची. त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचा आकस न ठेवता त्यांनी मला प्रेमाने छोटा भाऊ म्हणून स्वीकारलं. याच्यातच बरंच काय आलं. चला, म्हणजे किमान काँग्रेसमध्ये तुम्ही जेल व्यवस्थित झालाय निश्चित. पण नॉर्मली खरं तर ज्यावेळी महाविकास आघाडीच्या चर्चा चालू असायच्या तर तुम्ही तिथे दूत म्हणून जात होता, तर दूत म्हणून जाता जाता तिथे असं नाही म्हणता येणार, एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी जात होतो. अर्थात तिथं जात असताना हे घर आपलंच आहे अशा प्रकारची भावना नक्की असायची. पण अर्थात तिथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जातोय आणि भावना तीच आहे की इथं कधीतरी आपण एका पक्षाचे प्रमुख म्हणून आलो, इथं आज कार्यकर्ता म्हणून येत असताना हे घर आणखीन चांगलं बळकट करण्याकरता, हे घर आणखीन नका एक या ठिकाणी चांगलं नका सक्षम करण्याकरता जे करता येईल ते आपण करूयात, हीच प्रामाणिकपणे भावना आहे. कुठल्या पदाची कुठल्याही अटीच्या शिवाय मी या पक्षामध्ये आलेलो आहे. लोक म्हणतात की यावेळी तर तुम्हाला फार मोठ्या ऑफर्स दिल्या होत्या, म्हणजे हे तर फारच छोटं आहे, अगदी थेट विधिमंडळामध्ये तुमची वर्णी लागली असती. काय नेमकं? ही वस्तुस्थिती आहे की मला ज्या काही ऑफर्स येत होत्या की प्रशांत तुझं फायनली स्वप्न काय आहे, तुला विधिमंडळात जायचंय ना, मग ब कड ह्या प्रमाणे तिन्ही ठिकाणून मला जे काय ऑफर्स आले त्याच्याप्रमाणे कुठं उमेदवारी तर कुठं डायरेक्टली पद अशा प्रकारे तुला मिळू शकतं, अशा प्रकारच्या ऑफर्स क्लिअर होत्या. पण मी त्या विनम्रतेपणे नाकारल्या. त्याचं माझं कारण असं होतं, माझं एक वाक्य क्लिअर होतं, एक तर कुणाला तिकीट नाकारलं किंवा कुणावर अन्याय झालं तर कुणी आत्महत्या करत नसतो.
पण माझं त्याच्यामधलं स्पष्टीकरण पुढचाच होतं की कार्यकर्त्यांच्या करिअरच्या डेड बॉडीवर उभं राहून मला कुठल्याच विजयाच्या पताका झळकवायच्या नाहीत. त्याच्यामुळे मला माझा जो गुलाल विजयाचा उधळेल तो कार्यकर्त्यांच्या कष्टावर आणि कार्यकर्त्यांच्या समाधानावर गुलाल उधळेल. आणि मला खात्री आहे की ती संधी माझी जनता आणि पुणेकर नक्की देतील. पण त्याआधी अनेक संधी पुन्हा असं म्हणतायत निवडणुकांच्या आधी 29च्या आधी पुन्हा येतील तुम्हाला आणि पुन्हा तुम्ही कोणाच्या गळ्याला लागता की नाही याची चाचपणी चालू होईल. कारण तुमचं जे काम आहे ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं तुम्ही काम करता किंवा 100% रिझल्ट ओरिएंटेड असं तुमचं काम आहे ते अनेकांना भावतं. त्यामुळे असा व्यक्ती हा आपल्या पक्षात असावा असं एक सर्वसामान्य मत झालेलं असतं. अर्थात त्याच्यामध्ये माध्यमांचा पण रोल खूप मोठा आहे. त्याचं कारण की मी जी आंदोलनं केली, ज्या भूमिका मांडल्या त्या माध्यमांच्या द्वारे आपलंही नाही का चॅनल त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामुळं राज्यात देशभरात ह्या सगळ्या प्रकारच्या माझ्या भूमिका गेल्या. त्याच्यामुळं आणखीन मोटिवेशन मिळालं. आणि होत असताना एक भूमिका क्लिअर आहे जी मी काँग्रेस प्रवेशाच्या दिवशी सांगितलेली की याच्यापुढे पण बऱ्याच ऑफर येतील, पण मी आज काँग्रेसमध्ये आलोय ना तर माझा अखेरचा श्वास सुद्धा मी काँग्रेसमध्ये घेईल. जर तर तशी वेळ आली की उद्या खूप तडजोड करायला लागते, ऍफिडेव्हिट लिहून द्यायला तयार 100% ऍफिडेव्हिट, आणि माझं हे तुमच्या साक्षीने ऍफिडेव्हिट आहे. तशी वेळ आली तर आपण ऍफिडेव्हिट लिहून देतो म्हटले आणि नंतर प्रवेश झाला ना तिकडे. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचं एक सांगतो ना, त्यांनी काय अट ठेवली ना मी काय अट ठेवली. फक्त मी एवढं सांगितलं की जे माझ्या चौकटीत की आपण कधीही महायुती सरकारच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर जाणार नाही अशा प्रकारचा मला एक दिलासा हवा. आणि मी माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, माननीय विजयजी वडेट्टीवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी तर मी पक्षात यायच्या अगोदर नाही का आपल्या समोर नाही का माध्यमांच्या समोर हे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी सत्तेतल्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर कुठल्या प्रकारची आतली बाहेरची आघाडी करणार आहे. आणि काँग्रेसची ही नॅशनल पॉलिसी, ही स्टेट पॉलिसी, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. बरं, आता कुठले मुद्दे घेऊन खरं तर तुम्ही लोकांना संबोधित करणार आहात आणि तुमच्या येण्यानं काय आता वेगळा बदल होईल असं तुम्हाला अपेक्षित आहे? 2 गोष्टी आहेत. एक, मी सांगितलं त्याप्रमाणे पुण्यात प्रचंड वाढलेली गुन्हेगारांचं शहर म्हणून पुणे येतंय. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची आणि भाजपच्या घटक पक्षांची सत्ता पुण्यात असताना सगळे आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, मंत्री त्यांचे तरी सुद्धा किंवा नगरसेवक त्यांचे तरी सुद्धा त्याची परिस्थिती. त्याच्यामुळं पुण्याच्या सुरक्षेचा विषय, जे पुणे सेवानिवृत्तांचं शहर, रात्री अपरात्री भल्या पहाटे महिला आणि तरुण भगिनी अगदी वॉकला सुद्धा जाणारं पुणे शहर आज ते सुरक्षित राहिलेलं आहे. ती सुरक्षा देण्याचं नाही का महिला भगिनींना, तरुणींना, ज्येष्ठांना सुरक्षा देण्याचं आमचं प्राधान्य राहील. दुसरा भाग हा आहे की आज पुण्याची महानगरपालिका भ्रष्टाचारांनी भाजपच्या कृपेने बरबटलेली आहे. या ठिकाणी सामान्य नागरिकाला तिथे गेल्यानंतर चांगला गुड गव्हर्नन्स दिसेल, विना भ्रष्टाचार त्या ठिकाणी कामकाज होईल, ही आमची प्राथमिकता राहील. पुणे आज पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या संदर्भात खूप या ठिकाणी वाईट झालेलं आहे. त्यामुळे पुण्यात समान नागरी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर या संदर्भात कचरामुक्त शहर पुणे करणे ही आमची प्राथमिकता राहील. ट्रॅफिक जामच्या बाबतीत जगामध्ये पुण्याचा 5वा नंबर लागलाय. त्यामुळे पुणेकरांना सुलभ नाही का सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देत असताना पुण्याला कुठेही ट्रॅफिक जामला सामोरं जाता येणार नाही अशा प्रकारची सक्षम यंत्रणा उभी करणे. आणि 5वं, ते आयटीच्या संदर्भात असेल, रोजगाराच्या संदर्भात असेल किंवा पर्यटनाच्या संदर्भात असेल, हे पुणे हे पूर्वी जे काँग्रेसने वातावरण केलं होतं त्याच आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा पुणेकरांना हा शब्द राहील की होय, या पुण्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध राहतील, तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने हे शहर सुरक्षित राहील. अशा प्रकारचा विश्वास पुणेकरांना देऊन या विश्वासावर पुणेकर आम्हाला नक्की निवडून देतील याची मला खात्री आहे. बरं, मी असं विचारू इच्छिते तुम्हाला की गेल्या वेळची लढाई ही चेतन तुपे आणि प्रशांत जगताप अशी झालेली, ह्या वेळची लढाई कोणाच्या समोर होईल असं वाटतं? यावेळेस मुळात विषय असा की मी पार्टीत आल्यानंतर कुठल्या तिकीटही मागितलं नव्हतं. पार्टीने माझं डायरेक्ट नाही का तिकीट जाहीर केलंय. माझ्या मातोश्री रत्नप्रभा जगतापांचं आहे. त्याच्यामुळे उद्या पार्टी मला कुठल्या रोलमध्ये फिट समजते, पार्टी जो आदेश देईल, पार्टी ज्या प्रकारे मला कुठे नका निवडणूक लढवण्यासाठी किंवा संघटनात्मक कामकाजासाठी नका त्या ठिकाणी मला आदेश येईल, तो आदेश श्री सावंत म्हणून त्या ग्राउंडवर मी लढाई करायला नक्की नका तुम्हाला लढताना एक सैनिक म्हणून दिसेल. सुप्रिया सुळे यांचे आणि तुमचे देखील अतिशय जवळचे संबंध आहेत, म्हणजे त्यांचे देखील आपण विश्वासू म्हणून ओळखले जातात. ताईंनी काही बैठका घेतलेल्या तुमच्या सोबत, त्या बैठका कुठे विस्कटल्या? नाही, बिलकुल नाही. ताई सन्मान्य सुप्रियाताई सुळे ह्या माझ्या आदरणीय नेत्या आणि आदरणीय मोठ्या बहिणीसारख्या होत्या, आहेत आणि उद्या सुद्धा राहतील. त्यांनी मला पुरेसा वेळ दिला नका चर्चा करण्याकरता, त्याकरता मी त्यांचा आजन्म ऋणी राहील. त्याच्यामुळे पण त्या चर्चा होत असताना एक कार्यकर्ता म्हणून किंवा बेसिकली एक टीम लीडर म्हणून मला जी भूमिका ती मांडली.
त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने काय म्हणजे माझं ॲज अ कार्यकर्ता म्हणून माझी काय अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली. पक्षप्रमुख म्हणून त्यांना जो काय नका निर्णय घ्यायचा होता त्या संदर्भात काही गोष्टीचा निर्णय होत नव्हता ते त्यांनी मांडला. त्याच्यामुळं झालेल्या निर्णयाच्या संदर्भात माझा कुठला आक्षेप नाही. मला असं वाटतं की एकूणच पवार परिवाराबरोबर किंवा एकूणच त्या जी पार्टी सोडली तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा माझा तो घरोब्याचा संवाद नक्की इथून पुढे पण चांगला राहील. असं म्हटलं जातं की सुप्रियाताई कदाचित येत्या काही दिवसांमध्ये केंद्रामध्ये मंत्री म्हणून देखील आपण त्यांना पाहू शकू. तर सगळंच तर छान होतंय आता तुमच्या म्हणजे इतकी वर्ष ज्या पक्षात काढली तो पक्ष आता केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी, इथे राज्यात सत्तेमध्ये सहभागी. एका कार्यकर्त्याला काय हवं असतं? आणि तर मुळात मी त्या पक्षात नाही त्याच्यामुळे त्या पक्षाच्या संदर्भात बोलणं उचित राहणार नाही. दुसरी गोष्ट मी काँग्रेसमध्ये असल्यामुळे तिथं असं काय वर काय चाललंय मी खूप गल्लीतला कार्यकर्ता आहे म्हणजे छोट्या शहरातला कार्यकर्ता आहे त्यामुळे असं काय मला कल्पना नाही आणि तसं होणार असेल तर निश्चित शुभेच्छा. तुम्ही पॉलिटिकली करेक्ट आन्सर देताय पण उत्तराला बगल देताय. तर ह्या सगळ्यामध्ये प्रशांत जगताप यांनी आता हा निर्णय घेतला. ज्यावेळी घरी तुम्ही परिवाराला तुमच्या पत्नीला ह्या निर्णयाबद्दल सांगितलं कारण तुम्ही एक आम्हाला एक घटना सांगितलीत की अशा पद्धतीनं भेटणं देखील सध्या पॉसिबल होत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. तुम्ही त्या कारणांवर काम करताय आणि येत्या काही काळामध्ये पुन्हा सगळे एकसंघ होतील या दिशेनं तुमची कामं चालू आहेत. मात्र आता हा जो पिरियड आहे किंवा हा खरंच कठीण आहे कारण तुम्ही निवडणुकीला उभे आहात. तुमच्या मातोश्री देखील आहेत. म्हणजे निवडणुकीला म्हणजे तसं बघायला गेलं तर युद्धाला सामोरं जायचं आहे आणि मागे पाहिलं तर घरामध्ये देखील आरोग्याची एक समस्या अगदी सुरू आहे. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही पत्नीला सांगितलं की आता मी निर्णय घेतलाय काय त्यांची पहिली प्रतिक्रिया होती? माझ्यावर काही सहकारी होते माझ्यावर मुंबईमध्ये आणि माझे मोबाईल त्यांच्याकडे हातात होते आणि अर्थात त्यांचे नंबर पण माझ्या मिसेसकडे आहेत अमृताकडे. ती त्यांना विचारत होती की नेमकं काय चाललंय. अच्छा. आणि का तुम्ही सांगितलं नव्हतं? नाही सांगितलं होतं मी बऱ्यापैकी माहिती फोनवर देतो की मुंबईला चाललोय अमुक घडतंय अमुक होणार आहे आणि त्या अगदी तिचे मेसेज त्याच्यावरच येत होते की तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही जो निर्णय घेता मी तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका पुढचं नाही का जे काय काळ आहे तो आपलाच राहील त्याच्यामुळं बिंदास लढा अमृता तुमच्या बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की हे बोलले आई आजही त्या ठिकाणी रणरागिणी म्हणून नाही का पाठीशी उभी आहे. आजही ती फील्डवर कामकाज करते. त्याच्यामुळे कुटुंब बरोबर असलं ना की त्यासमोर अशा प्रकारची आव्हानं खूप छोटी वाटतात. आणि माझं मतदारसंघ वानवडी प्रभाग आहे तेही माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे ते कुटुंब पण म्हणजे जसं घरचं कुटुंब माझ्याबरोबर आहे तसं तेही कुटुंब माझ्याबरोबर होतं आहे आणि उद्या सुद्धा माझ्या पाठीशी नक्की राहील. आईबद्दल नक्कीच विचारायला आवडेल कारण आपल्या तुमचे वडील देखील शरद पवार यांच्याशी फार जवळून त्यांचे कार्यकर्ते होऊन राहिले ते. अगदीच. पण म्हणजे त्यावेळेचे अतिशय परिचित होते वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे अशा पद्धतीनं हा मी निर्णय घेतोय की आता शरद पवार यांच्या कुटुंबापासून वेगळं होतोय पक्षापासून वेगळं होऊन दुसरा निर्णय घेतोय. हा निर्णय जेव्हा घरी आईशी देखील चर्चा केली असेल काय नेमक्या भावना होत्या? थांबवलं की बाबा असं होत राहतं? नाही त्या संदर्भात असं होतं की सुरुवातीला ते कन्व्हिन्स होते. अच्छा. तर त्याच्यानंतर मात्र काही लोक कॉल्स करतात की प्रशांतचा निर्णय चुकतोय त्यावेळेस थोडे डिस्टर्ब झाले होते. पण ते डिस्टर्ब झाल्यानंतर मी मुंबईच्या वाटेवर असताना एक कॉल आला की असं आहे आणि मी जे काय वाक्य वापरलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की हा निर्णय मी नाही घेऊ शकलो तर मी काय करणार आहे. त्यावेळेस त्यांनी फोनवरच हात जोडले म्हणण्यापेक्षा त्यांनी एवढं सांगितलं की तू जो निर्णय घेशील तो निर्णय मान्य तू चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुला जो निर्णय घ्यायचा आहे उद्या तूच जर संपलास तर या निर्णयापासून आम्ही तुला का थांबवायचा प्रयत्न केला अशा प्रकारचं नाही का कुठल्या प्रकारची उद्विग्नता किंवा तशा प्रकारचं नाही का पश्चाताप आम्हाला नकोय तुझ्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. पण जसं तुमच्या मातोश्री देखील या राजकारण आणि या सगळ्यामध्ये अतिशय सक्रिय आहेत. या सगळ्यामध्ये त्यांनाही याची कुणकुण लागलीच असेल ना की सत्ताधारी पक्षातून पण ऑफर्स येत आहेत. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या दिवशी तो पहिला कॉल आला जस्ट आपल्या सगळ्या माध्यमांवर त्या स्ट्रीप चालू झाल्या की प्रशांत जगतापांनी राजीनामाचा प्रस्ताव ठेवला आणि अमक्याकडून त्यांना ऑफर. त्यास आई म्हणाली काय नेमकं आणि त्याच वेळेस समोरच्या नेत्यांचा मला कॉल आला आणि मी तो स्पीकरवर ठेवला होता कारण मी घरात बसलो होतो ब्रेकफास्ट चालू होता माझा मुंबईला निघण्याकरता आणि ती ऑफर ऐकून आई माझ्याकडे चेहऱ्याकडे बघत होती
हा कुठला मुलगा जन्माला घातलाय, अडचणीच्या काळात एवढ्या मोठ्या ऑफर येत आहेत आणि हा इतका निर्विकारपणे सांगतोय की मला हे जमणार नाही, कळालं का? त्याच्यामुळं कधीतरी माझी आई किंवा उद्या 16च्या निकालानंतर सुद्धा अभिमानाने सांगेल की माझा मुलगा विकला गेला नाही. त्यामुळे त्या आईचाही मला अभिमान आहे. नक्कीच. त्यामुळे पण इतक्या सत्ताधारी पक्षातून ऑफर्स तुम्हाला, मला वाटतं सगळ्याच पक्षांनी तुम्हाला ऑफर दिलेत, 2-3 पक्षाकडून तर नक्की आल्या. प्रमुख पक्षांकडून. जवळजवळ त्याच्यात सगळेच राजकीय पक्ष आले. आता शिल्लकच कुठला राहिला, पण काँग्रेसने ऑफर दिली नव्हती. ज्यांनी ऑफर दिली नाही तुम्ही त्यांच्याकडे गेला. त्याचं कारण आहे की तो नेहरू गांधीजींचा पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षाकडे कधी कोणी विक्रीला पण येत नाही आणि विकत घेतलं पण जात नाही. जे घेतले जातात ते प्रामाणिक कार्यकर्ते, म्हणून तर काँग्रेस चॉईस आहे. म्हणून तुम्ही काँग्रेसशी इतके समरूप झालेले आहात की असं आता वाटतच नाही की हाल फिलहाल मध्ये जॉईन केली आहे काँग्रेस. पण हा प्रश्न मी नक्कीच विचारेन की ज्यावेळी पवार साहेबांना या संदर्भातली कुणकुण लागली की आता तुम्ही हे सोडून तिथं जाताय, नक्कीच त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं असेल. काय सुचवलेलं? साहेबांची माझी शेवटची भेटी 12 डिसेंबर 2025ला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी झाली. खूप खेळीमेळीच्या वातावरणात. उलट मी त्यांचा आजन्म ऋणी राहील की वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावर आम्हाला 20-25 मिनिट गप्पा मारता आल्या. तो माझ्यासाठी एक सुखद आठवण आहे. आणि त्या दिवशी पण जे काय राजकीय गप्पा व्हायच्या त्या झाल्या, त्यामुळे कुठंच नकारात्मक नव्हती. त्याच्यामुळेच मी सांगितलं ना की पवारसाहेब माझ्या आयुष्यातला एक भावनात्मक हळवा कोपरा आहे. साहेब श्रद्धास्थानी होते, श्रद्धास्थानी आहेत आणि उद्या सुद्धा श्रद्धास्थानी राहतील. श्रद्धेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी प्रशांत जगतापची कुटुंबासहित सगळे कार्यकर्ते नक्की घेतील. म्हणूनच लोक म्हणतात की निवडणुका झाल्यानंतर कदाचित पवार साहेबांकडे बिलकुल नाही. माझी भूमिका स्वच्छ आहे. एक तर आता काँग्रेसमध्ये आलोय तर माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण हा काँग्रेसमध्येच जाईल. आणि जर या ठिकाणी काही परिस्थिती उद्भवली तर प्रशांत जगताप स्वतःचं राजकारण, स्वतःचं नाही तर कुटुंबाचं राजकारण बंद करून या ठिकाणी कुठेतरी शेती करायला नाही जाणार, पण पर्यटन करायला निघून जाईल. आणि पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःच्या एकूणच पुरोगामी विचाराच्या चळवळीला कुठल्या प्रकारचा कलंकाने डाग लावून देणार नाही. हा शब्द मी आपल्या निमित्ताने सगळ्या दर्शकांना देऊ इच्छितो. प्रशांत जगताप, खरंच फार करेजियस डिसिजन तुम्ही घेतलेला आहे, ज्याची दखल मला वाटतं सगळ्याच भाषांमधल्या माध्यमांनी घेतली. खरं तर ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे की अगदी नॅशनल हेडलाईन पर्यंत झालेल्या होत्या वर्तमानपत्राच्या की अशा पद्धतीनं अतिशय जवळचे पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रशांत जगताप अशा पद्धतीचा निर्णय घेत आहेत. मुळात आधी खरंच तुम्ही जाल काँग्रेसमध्ये किंवा काय या संदर्भात इतके असं जाणवत नव्हतं की लगेच असं म्हणजे काही होईल, पण असे खरंच काही अंडरकरंट चालू नव्हते? म्हणजे ज्यावेळी तुम्ही चर्चेसाठी जात होतात कुठेतरी खट्टू होत होतं मन, अर्थात तेही तुमचे जुने सवंगडी, त्यामुळे त्यांनी देखील ते टॅप केलंच असेल, मग तेव्हा अशी काही बोलणी किंवा नाही? अशा प्रकारे मी मांडणी क्लिअर केली होती की या संदर्भामध्ये असं झालं तर असं होऊ शकतं. मी काही लपून ठेवलं नव्हतं. पण त्याच्या पलीकडं ह्या निर्णयानंतर सगळ्यात जास्त मला अभिमान नाही म्हणता येणार, गर्व नाही, पण समाधान कधी वाटलं की मला एका नाशिकमधल्या माझ्या सहकार्याचा कॉल आला. त्याने सांगितलं की चांदवड तालुक्यातलं एक गाव आहे, इथे गॅरेज काम करणारा एक मुलगा आहे प्रशांत जगताप, त्यांनी त्याच्या स्वतःच्या स्टेटसवर तुमचा व्हिडिओ ठेवलाय, ज्याची माझ्या आयुष्यात कधी ओळखच झाली नाही. असे हजारो किस्से महाराष्ट्रातून पुढे आले की प्रशांत जगतापने पुरोगामी चळवळीचा विचार तो झेंडा खाली पडून न देण्याकरता ही भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी अशा हजारो लाखोचे इन्फ्लुएन्सर आहेत, युट्यूबर्स आहेत, वेगवेगळ्या भाषेचे राजकीय नेते किंवा विचारवंत आहेत किंवा सामान्य कार्यकर्ते किंवा नवी पिढी आहे, ह्यांनी जी काही पाठराखण केली त्याच्यामुळं या निर्णयाचा निश्चित या ठिकाणी कुठेही पश्चाताप झाला नाही. आणि मला खात्री आहे की यानुसार इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्या आयुष्यात योग्य ते निर्णय नक्की घेतील. या सगळ्यामध्ये अजित पवार यांचा रोलही तितकाच महत्वाचा आहे. अजित पवार यांच्याशी कधी काही बोलणं वगैरे झालेलं होतं हा निर्णय घेण्याच्या आधी किंवा शेवटच्या क्षणाला ज्यावेळी कळलं की तुम्ही आता सोडून जाताय किंवा काय, अजित पवारांनी कधी तुम्हाला म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये काही सांगण्याचा प्रयत्न केला? तर दादा हे माझे लाडके नेते होते. 24 वर्ष त्यांच्या हाताखाली कामकाज केलं. ज्या दिवशी असा निर्णय झाला 2 जुलै दादांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही. 2 जुलै 2023ला त्यांनी ऑलरेडी शपथ घेतली होती. ते काय आम्हाला सांगण्यासारखा विषय नव्हता. आम्ही खूप छोटे कार्यकर्ते. संध्याकाळी त्यांना मी मेसेज केला की मी तुमचं अभिनंदन, पण मी तुमच्यावर येऊ शकत नाही का तर माझा पुरोगामी विचाराची चळवळ आहे. साहेबांना या वयामध्ये सोडून मी तुमच्याबरोबर येऊन सत्तेमध्ये कुठे सहभागी होऊ शकत नाही. तो संध्याकाळी रात्री 9:25 ब्लूटिक झाला. माझा निरोप पोचला होता. त्याच्यानंतर 1 महिना त्यांचं माझं बोललं नाही. बरोबर 1 महिन्याने 2 ऑगस्ट 2023ला त्यांचा मला कॉल आला
आम्ही 13 मिनिट एकमेकाशी गप्पा मारल्या. ज्या दिवशी कॉल आला त्यावेळेस मी घाबरलो होतो की हे इतकं बंबार्डिक होईल पुढे, पण त्यांनी माझी खूप प्रामाणिकपणे प्रेमाने नाही का गप्पा मारल्या. त्यांनी त्यांची भूमिका सांगितली, मी का थांबलो या संदर्भात त्यांनी नाही का ऐकूनच निर्णय शांतपणे ऐकून घेतला आणि भविष्यासाठी मलाही शुभेच्छा दिल्या. आणि मी एवढं त्यांना सांगितलं की माझ्या लेकीच्या लग्नाच्या वेळेस पण तुम्ही जोडीने नक्की यावं. त्याच्यामुळं मी तुमचा विरोधक किंवा या संदर्भातलं कुठेही नाही का राग लोभ नाही, मी फक्त एका विचारधारेवर ठाम राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय. तर माझ्या बाबतीत कुठल्या प्रकारचं, आणि मी आजही पवार परिवार म्हणजे आदरणीय साहेब असतील, आदरणीय दादा असतील किंवा आदरणीय सुप्रियाताई असतील, ह्यांना त्यांचा पक्ष चालवण्याकरता जो जे निर्णय घ्यायचा असेल तो त्यांनी निश्चित घेतला असेल किंवा घ्यावा. या संदर्भात माझ्यासारख्यांनी काही कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतला नाही आणि उद्यासुद्धा घेणार नाही. शेवटी पक्ष चालवताना ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करावंच लागतात. पण मी त्यांच्याबरोबर कधीही माझ्या बाजूने तरी चुकीच्या नका काही नका स्टेटमेंट किंवा नका त्या संबंध, एवढ्या चांगल्या संबंधाला, कुटुंब म्हणून संबंधाला कधी डाग लागणार नाही याची काळजी नक्की घ्या. पण तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर दादांचा काही फोन किंवा नाही आला. पण एक नक्की मला आवडेल की पुढे भविष्यात कधी त्यांची मी भेट झाली तुम्ही त्यांना नक्की नका या ते तिकीट, मला स्वतःला असं आहे की ते नक्की म्हणतील की प्रशांत त्यावेळेस तुला काहीतरी पवार साहेबांकडून मिळणार आहे म्हणून तू तिथं नका मला सोडून नाही थांबला, तर तुझा निर्णय पक्का होता. हे तू काँग्रेसमध्ये जाऊन या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंस की तू या ठिकाणी कुठल्या प्रकारचे कुणाही विरुद्ध मनात आकस नसल्यामुळं किंवा आकस असल्यामुळं या ठिकाणी थांबला किंवा राहिला नाही, तर तुझा विचार पक्का होता म्हणून तू राहिला. असं कधीतरी जाहीरपणाने सर्टिफिकेट ते नक्की देतील. शरद पवारांना एक वाईट वाटलं असेल तुम्ही निघालात म्हणून? नाही, मला असं त्याच्या संदर्भात काही सांगता येणार आहे. पण पक्ष म्हणून एक खूप मोठा पक्ष आहे. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते येतात जातात. पक्ष म्हणून पक्षाचा प्रवास हा चालू राहतो. तर माझ्या त्या पक्षातून जाण्यामुळे पक्षाचं काही नुकसान पण शरद पवारांचं त्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो, त्यांच्या प्रत्येक कामावर त्यांचं व्यवस्थित बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे तुमच्यावर सुद्धा त्यांनी जी जबाबदारी दिली होती त्याच्यावर देखील त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे असा माणूस हा आपल्याला आता सोडून जातोय, हे कठीण खरं असतं. सांगू का, माझ्या कुटुंबापेक्षा सगळ्यात जास्त प्रेम केलेला नेता कोण असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब. बेफाम वेड्यासारखं प्रेम केलं, म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून या ठिकाणी जीवापाड प्रेम तुम्ही केलं, खऱ्या अर्थानं तुळशीपत्र ठेवलं, जीवापाड प्रेम केल्यासारखं प्रेम केलं पवार साहेबांवर. त्याच्यामुळे मला माहिती नाही, माझ्या बाजून तर मला वाईट वाटलं, त्यांच्या बाजूने मला माहिती नाही. पण मी एक खूप क्षुल्लक आणि सामान्य कार्यकर्ता आहे हे बोलताना सुद्धा डोळ्यात पाणी येत आहे. पण ठीक आहे, साहेबांवर श्रद्धा होती, आहे आणि उद्या सुद्धा राहील. ते कधी भेटले तर त्यांचे चरण स्पर्श करून मी नक्की आशीर्वाद घेईल. पण प्रशांत जगताप, आजच्या जमान्यामध्ये अशा पद्धतीनं विचारधारेशी एकनिष्ठ राहून अशा पद्धतीचे निर्णय जे तुम्हाला आर्थिक तोट्याचे आहेत, म्हणजे तत्कालीन स्वरूपात जर पाहायचं झालं, इमिडिएट त्यांचा बेनिफिट तुम्हाला मिळत नाही. आता तुमची इन्व्हेस्टमेंट आहे काँग्रेसमध्ये की तुम्ही अशा पक्षात जाताय की जिथं सध्या त्या पक्षाला त्या विभागामध्ये असा चेहरा नाहीये जो चेहरा बनून तुम्ही जाताय. कार्यकर्त्यांची मोठ बांधणं, अर्थात तुमचे कार्यकर्ते आहेतच, प्लस काँग्रेसचे जे तिकडची लोक आहेत त्यांची एकत्रितरित्या मोठ बांधणं आणि पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींशी जुळवून घेणं, ही सगळी कसरत तुम्हाला आता खरं तर करावी लागणार आहेत. असे चॅलेंजेस घ्यायला लोक धजत नाहीत. असं की मी नेहमी सांगत असतो की पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे का नाही त्याच्यापेक्षा जरी पुनर्जन्म असलाच तर तो प्रशांत जगताप किंवा वृषाली कदम म्हणून बिलकुल नाही. त्यामुळे जे चॅलेंजेस घ्यायचे ते ह्या जन्मात घ्यायचे, चॅलेंजेस पुढच्या जन्मावर नाही टाकायचे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन्माला यायला हवे ते, पण माझ्या घरात नको, शेजारच्या घरात यायला हवेत, असं नकोय. त्यामुळे हे चॅलेंजेस ह्या जन्मात स्वीकारायचे. त्याच्यासाठी पाहिजे ती वाटेल ती वैयक्तिक किंवा राजकीय किंमत मोजण्याची तयारी दाखवायची. कधीतरी इतिहासामध्ये आपलं नाव नोंदवलं जाईल आणि ते नाव नोंदवण्यामध्ये ते नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये आपलं नाव नक्की असेल आणि त्याच्यासाठीच आणि स्वतःचा इमला स्वतः उभारणाऱ्यांमध्ये असेल, अगदी नक्कीच असेल. आणि मला असं वाटतं की मला माहिती नाही की आयुष्यात कुठली पदं मिळतील काय नाही मिळतील. अर्थात तो काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल, त्या पक्षाबरोबर इमानी मी कायम राहील आणि माझ्या पुणेकर जनतेचा असेल. त्यामुळे ते जे देतील जबाबदारी ती निभावेल. वेळ प्रसंगी लाठी खाऊ, छातीवर गोळ्या खाऊ, पण या ठिकाणी कुणाबरोबर सरेंडर होणार नाही, हा शब्द पुणेकरांना नक्की राहील. क्या बात आहे. तुम्ही मगाशी भावनिक होऊन सांगितलं कार्यकर्त्यांना की अनेक कार्यकर्ते आजही लोक त्यांचे मीम्स फिरत असतात की आजही हे सतरंजीच उचलत राहणार. अशा कार्यकर्त्यांना जे खरंच निष्ठावान आहेत मात्र त्यांना फार काही मिळू शकलेलं नाहीये पक्षात अनेक वर्ष राहून, त्यांना काय संदेश देऊ शकता? मी त्यांना एवढंच सांगेल की आपल्या देशाशी, आपल्या राज्याशी, आपल्या पक्षाशी, आपल्या नेत्याशी इमानी नक्की राहा. पण ते राहत असताना आपण जसं मी माझ्या आयुष्यात पर्सनल लाईफमध्ये माझं कुटुंब सफर होईल इथपर्यंत नाही का वेळा प्रवास केला, तसा प्रवास बिलकुल करू नका. तुम्हाला सद्विक बुद्धी जागृत ठेवून तुमचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची काळजी नक्की घ्या.
आणि हे करत असताना आज आणि उद्या सुद्धा पुढच्या पिढ्या सुद्धा आपल्याला चुकीच्या अँगलनी बघणार नाही, हा निर्णय घेऊनच आयुष्य जगा, एवढा सल्ला त्यांना छोटा भाऊ, मोठा भाऊ किंवा सहकारी म्हणून नक्की सांगेल. नक्कीच एकदम मोठा मोलाचा संदेश खरं तर तुम्ही या निमित्तानं दिलेला आहे. आणि कुठेतरी आम्हाला याची उकल लागली की का बरं इतकं फ्रस्ट्रेट होऊन तुम्ही किंवा फार विचारपूर्वकच हा अर्थात निर्णय घेतलेला आहे आणि त्याला पार्श्वभूमी देखील तशी निर्माण झाली म्हणून हा निर्णय तुमच्याकडून घेण्यात आला होता. पण अर्थातच हे किती खरं असलं तरी हा निर्णय हा करेजियस होता, प्रवाहाच्या विरोधात होता आणि समोरून अनेक म्हणजे फार चांगल्या डील्स येत असताना देखील तुम्ही विचारधारेवर ठाम राहिलात, हे फारच म्हणजे कौतुकास्पद पण आहे आणि फार म्हणजे वाखाणण्याजोग्य असा हा प्रकार येत्या काही काळामध्ये आम्हाला पाहायला मिळाला, जेव्हा निष्ठा कुठे हा प्रश्न आम्ही पत्रकार म्हणून लोकांना विचारत होतो. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही अचानक हा निर्णय घेतलात आणि अगदी स्टेट चॅनल पासून ते नॅशनल पर्यंत सगळीकडे तुम्ही झळकलात की अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय की जिथं प्रलोभनासाठी म्हणून लोक आपली विचारधारा बदलतायत, तिथे विचारधारेसाठी म्हणून तुम्ही काही असे निर्णय घेतलेत की जे खडतर तरी सध्या तुमचा प्रवास आम्हाला दिसतोय. त्या प्रवासासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुणेकरांसाठी तुम्ही जे प्रॉमिसेस केलेले आहेत त्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येऊ की जे जे प्रॉमिसेस तुम्ही आता पुणेकरांना केलेले आहेत ते तुम्ही खरोखर देता की नाही करता हे देखील आम्ही तुम्हाला पुन्हा विचारू. आज तुम्ही एन्काउंटरमध्ये आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.